श्री राम समर्थ श्रीराम। शुकाचारिके पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दास बोधासित्वा बोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता वक्ता श्री राम समर्थ श्री। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, दशक 12 समाज 7 ओवी क्रमांक 7 पर्यंत आपण आलो आहे। श्री समर्थांनी विषय त्यागाबद्दल विवेचन केलं आहे। विषयांचा त्याग हा विषयांचा त्याग का करावा? कारण मनामध्ये एका वेळी दोन गोष्टीचं चिंतन होत नसते। एक तर तो भगवंताचं चिंतन करील, नाहीतर विषयांचं चिंतन करील। त्या मनाने भगवंताचं चिंतन करावं, त्या चिंतनात सदैव राहावं। म्हणून एक चिंतन करत असताना दुसरी गोष्ट आपोआपच गळून पडते। कारण मन सदैव कोणत्या तरी गोष्टीची चिंता करत असते। मन कुठली तरी गोष्ट सारखी तीच ती आपली घोळत असते। त्या मनाला कुठला तरी विषय हवा असतो। परमपूज्य वरदानंद भारती महाराजांनी आपल्या एका कीर्तनामध्ये एक दृष्टांत सांगितला की एक साधक महाराजांकडे गेला। महाराजांना त्यांनी विचारलं की महाराज, मी जप करायला बसलो की माझ्या मनामध्ये नाना प्रकारचे विचार येतात। मग मी त्यावेळेस मी काय करू? त्यावेळेस महाराज हसून म्हणाले की तू कशाचंही चिंतन कर, मुखाने नाम घे, मनाला कुठे भटकू दे, मुखाने नाम घे। फक्त मनामध्ये एकच गोष्ट येऊ देऊ नको। महाराज, कुठली गोष्ट मनात येऊ देऊ नको? पण जपाला बसला की तुझ्या डोक्यामध्ये, तुझ्या मनामध्ये म्हैस येता कामा नये। त्याने विचार केला की आजपर्यंत मी अनेकदा जपाला बसलो, माझ्या मनात म्हैस कधी आली नाही। त्यावेळी महाराजांसमोर त्यांनी मान डोलावली। त्यांनी सांगितलं की मी आता काळजी करेल, आता म्हैस माझ्या डोक्यात येऊ देणार नाही। जपाला बसलो असताना घरी गेला। देवघरात जाऊन आसन मांडलं। काय पद्मासन घालून बसला। ज्ञानमुद्रा ध्यानमुद्रा करायची ती केली आणि पहिला मणी ओढला। काय व्हावं? तीच गोष्ट आठवली की माझ्या मनामध्ये
म्हैस येता कामा नये. आजपर्यंत कधीही म्हैस मनात आली नाही. तेव्हा जप करताना बरोबर म्हशीची आठवण झाली. त्या मनाचा असा खेळ आहे, त्या मनाची अशी वाईट खोड आहे की त्याला ते करू नको म्हटलं की त्याच्याकडे त्याचं जास्त लक्ष जाते, जास्त धावते, मन तिकडे घेते. म्हणून समर्थांनी मधला राजमार्ग सांगितला की विषयांना नैसर्गिक रित्या जर जागृती आली असेल तर देह स्वभाव म्हणून आपण त्या विषयाचं सेवन तेवढं त्याला करू द्यावं आणि ते शांत झालं की पुन्हा आपल्या ध्यानाला बसावं. म्हणजे तुमचा प्रपंचही बिघडणार नाही आणि आम्हाला जे नेमकं साध्य करायचं आहे परमार्थ, तो परमार्थ सुद्धा मला साध्य करता येईल. समर्थांना जे शिष्यांनी प्रश्न विचारले त्या प्रश्नामध्ये हाच विषय होता. कुठला विषय होता की विषयाचं चिंतन करत असताना परमार्थ साधता येत नाही आणि परमार्थ साधायला गेलं तर देह शिल्लक राहत नाही. म्हणून त्या विषयांना सोडता येत नाही, म्हणून परमार्थ साधता येत नाही. आणि दुसरा प्रश्न त्यांचा त्यात उपप्रश्न असा होता की जे सांगणारे आहेत ते सुद्धा विषय सेवन करताना आम्हाला दिसतात. ज्येष्ठ श्रेष्ठ लोक सुद्धा विषय सेवन करतात आणि ते कंठरावाने आम्हाला सांगत असतात की विषय सेवन करू नका, वैराग्य धारण करा, असा ते आग्रह धरतात. प्रपंचाचा त्याग करायला लावतात आणि ते प्रपंचात अडकतात. समर्थ त्याचं स्पष्टीकरण आता पुढे करताय. श्री समर्थांना प्रश्न विचारला शेवटचा, ऐसा श्रोता अनुवादिला, वक्ता उत्तर देता झाला, सावध होनी मन घाला, एतद्विषयी श्रीराम. आता लक्ष द्या. वैराग्ये करावा त्याग, तरीच परमार्थ योग, प्रपंच त्यागे सर्व सांग, परमार्थ घडे श्रीराम. समर्थ म्हणतात आहे, एक लक्षात ठेवा, वैराग्य करावा त्याग. वैराग्य हे बाहेरचं सोंग नाही. वैराग्याचा जो रंग म्हटला आम्ही भगवा, तो अंतरातला आहे. त्यागाचा रंग आतला आहे. भगवे वस्त्र घालणे याचा अर्थ त्यांनी विषयाचा त्याग केलेला आहे, संसाराचा त्याग केलेला आहे, असा अर्थ बाहेरच्यांना प्रतीत होतो, म्हणजे पाहणाऱ्यांना. पण मुळामध्ये वैराग्य हे बाहेरचं नाही आहे, वैराग्य हे आतलं आहे. वरून आम्ही जर समजा वैराग्याची भूषण घातली असतील आणि त्याग घडला असं सांगत असाल तर ते बहुरूपियाप्रमाणे होईल. म्हणून बहुरूपी आम्हाला व्हायचं नाही आहे. वरून तुम्ही वस्त्र कोणतेही घातले असतील, आतून मात्र तुम्हाला त्या वस्तूबद्दल, त्या व्यक्तीबद्दल, त्या विषयाबद्दल आसक्ती असता कामा नये. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे, वैराग्ये करावा त्याग. वैराग्याने त्याग आहे, त्रागाने त्याग नाहीये. चिडचिड करून सोडून देणं नाहीये. डॉक्टर म्हणतात म्हणून आता मी नाही घेणार आजपासून, अशी चिडचिड आहे. आता माझ्या मनाने ठरवलेलं आहे की आता मला ही वस्तू नको आहे. डॉक्टर पथ्य सांगतात की नाही, तर ती सांगत असताना ते जेव्हा सोडायची वेळ येते त्यावेळेस याची इतकी घालमेळ होते की याला खाऊ नको म्हटलं तर त्याची जास्त ती वस्तू खाण्याची इच्छा होते. तेलकट पदार्थ खाऊ नका असं जर डॉक्टरने सांगितलं असेल, तळणाच्या पदार्थापासून दूर राहा,
पापड कुरड्या कमी करा, घरीच बसले आहात फिरत नाही म्हणून तुम्ही भजे कमी खा, हे जर डॉक्टरने सांगितलं असेल आणि ते सांगतात किंवा तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, हे पदार्थ आता तुम्हाला चालायचे नाही, किंवा तुमचं 50च्या वर वय झालं तरी तुम्हाला चालायचे नाही. प्रश्न असा आहे की जसे डॉक्टर सांगतात त्याच क्षणी त्याचं रिएक्शन अशी येते आहे की त्या मनाला त्या वस्तूची जास्त ओढ लागते. ते नको म्हटलं की ते मन तिथे जास्त धावते. म्हणजे पथ्य आहे ना, पण तरी सुद्धा ते तिकडेच धावते. मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला फिर येते पिकावर. ते पिकावर येणे म्हणजे त्या विषयाचं सेवन करण्यासाठी येणं. ते जनावराप्रमाणे ते मन आहे, ते पुन्हा ते विषय सेवन करण्यासाठी ते धावत तिथे जाते. आता काल आपण बोललो होतो की वस्तू स्वीकारली तर एकदा धकेल चालेल, पण त्याचं चिंतन चालत नाही. म्हणून आता डॉक्टरांनी आता नवीन अभ्यासांती काही निष्कर्ष काढले. ते म्हणतात एखाद्याने साखर सोडा असं सांगितल्यानंतर किंवा गोड पदार्थ खाऊ नका असं सांगितल्यानंतर ते लोक खाल्ल्याशिवाय राहू शकत नाही. बरं, त्याचं जर आम्ही दमन केलं तर डॉक्टर असं म्हणतात त्या दमनाचा परिणाम असा वाईट आहे की त्याच्या विषयाच्या चिंतनामुळे ते नाही खाल्लं तरी ते वाढते. म्हणजे खाल्ल्यानंतर वाढते हा भाग वेगळा, नाही खाऊन सुद्धा वाढते. मग आता याच्यावर काय करावं? म्हणून आपल्या शास्त्रामध्ये 3 गोष्टी दिलेल्या आहेत. एक दमन दिलेलं आहे, एक शमन दिलं आहे आणि तिसरं वमन दिलेलं आहे. समर्थ म्हणतात तुम्ही दमनाच्या फार भानगडीत पडले तर तुम्हाला प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो, मानसिक आजार होऊ शकतो. म्हणून तुमचं शरीर धर्म काय म्हणतो आहे, शरीर काय म्हणते आहे, शरीराला पाण्याची गरज आहे हे शरीर तुम्हाला सांगेल, तेव्हा पाणी पिणं हरकत नाही. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे त्याग घडायचा असेल तर तो मनातच उत्पन्न होता कामा नये. मी एखाद्या गोष्टीचा त्याग केला याचा अर्थ ती गोष्ट पहिल्यांदा स्वीकारली होती. वैराग्यामध्ये ती वस्तू स्वीकारलीच नसल्यामुळे तिच्या त्यागाचं दुःखच नाही आहे. साधी गोष्ट आहे, जी गोष्ट माझी आहे ती गोष्ट हरवली, खराब झाली, फुटली, तुटली तर दुःख होते. जी माझी नाही आहे, जिचा माझा काही संबंध नाही आहे, तिचं काही नुकसान झालं तर मला काहीच अजिबात वाटत नाही. याचा अर्थ त्या गोष्टीबद्दल मनामध्ये आसक्ती नाही, मनाबद्दल त्या विषयाबद्दलचं चिंतन नाही, त्याच्याबद्दलची ओढ नाही आणि माझीही भावना नाही. म्हणून त्याच्याबद्दल काही सुख दुःख नसते. मी लहान होतो तेव्हा वर्गात अभ्यासाला आम्ही वर्गात जाऊन बसायचो. ते गुरुजी शिकवायचे वर्गात, आम्ही खोडकर बोलत एकमेकाच्या मागे बसलेले असायचं. जुन्या काळामध्ये अशी काही डॉट पेन किंवा आता जी जसे पेन मिळतात तसे मिळत नव्हते, ते शाईच्या पेन असायच्या. त्याच्यामध्ये शाई भरावं लागत असे, ती शिंपडायची आणि मग ते चालवायची आणि ती चालवण्यापूर्वी एकदा तरी शिंपडावं लागत असे. ती शिंपडली की त्याच्या शाईला ते असं त्याच्या निफला असेल असा हात लावला की मग ती चालवायची. माझ्या जवळचा मित्र जो होता बसलेला होता त्याला अशी खोड होती की तो शाई शिंपडायचा पण ती जमिनीवर नाही शिंपडायचा, तो जो समोरचा पोरगा असायचा त्याच्या माठीवर शिंपडायचा. त्याला काहीच माहित नाही मागून काय होते. तो घरी जायचा, आई त्याला ठोकून काढायची, तुझ्या अंगावर शाई लोक टाकतात तुला समजत नाही का? तो म्हणे आई मला माहित नाही, माठीवर असायचं. मग त्याला वाईट वाटायचं माझ्या पाठीवर कोणी शाई शिंपडते म्हणून. एकदा गुरुजींना त्यांनी सांगितलं की माझ्या पाठीवर हा मुलगा नेहमी शाई शिंपडतो. आता जो शिंपडणारा होता त्याला त्याचा शर्ट खराब होतो याचं त्याला काही दुःखच नव्हतं. पण जेव्हा त्याच्या शरीरात त्याच्या कपड्यावर जेव्हा शाई शिंपडल्या गेली तेव्हा मात्र तो रडायला लागला.
म्हणजे शाई शिंपडणे ही क्रिया एकच आहे, शर्ट खराब होणे ही क्रिया एकच आहे. फक्त भिन्नता कुठे आहे? फक्त भिन्नता माझी या शब्दात आहे. तोही शर्ट आहे, हाय शर्ट आहे, तोही खराब झाला, हाय खराब झाला. शाई शिंपडण्याची क्रिया तशीच आहे, काही फरक नाही. फक्त तो शर्ट माझा नाही म्हणून दुःख नाही, हा माझा आहे म्हणून दुःख आहे. इथे समर्थ म्हणतात आहे की जी गोष्ट माझी नाही आहे तिचा जर मी त्याग केला तर दुःखाचं कारण नाही. म्हणून तुम्ही कुठली गोष्ट माझी नाही आहे हे लक्षात घ्या. मागे आपण जड आत्मनिवेदनामध्ये त्याचा विचार पाहिलेला आहे. काय पाहिलेला आहे विचार जड आत्मनिवेदन आहे की वस्तू आणि व्यक्ती या माझ्या नाही, त्या भगवंताच्या. त्या खोडकर पोरासारखं म्हणायचं नाही आता ती माझी नाही म्हणून त्याला काही करा असा अर्थ नाही आहे. आता आम्ही साधक झालो आहोत त्यामुळे त्या भगवंताच्या म्हणून भगवंताच्या कोणत्याही वस्तूला आम्ही हात लावू शकत नाही. जी माझी वस्तू नाही तिचा आम्ही वापर करू शकत नाही, तिचं नुकसानही करू शकत नाही. ती भगवंताची. ते जड आत्मनिवेदन ज्याच्या अंतरी ठसलेला आहे तो मनुष्य विषय सेवन करणार नाही. समर्थ ते इथेच म्हणतात आहे वैरागे करावा त्याग तरीच परमार्थ योग प्रपंच संगे सर्व सांग प्रपंच संगे सर्व सांग परमार्थ घडे श्रीराम. सांग याचा अर्थ योग्य पद्धतीने. जसा स्वयंपाक करताना जावाई घरी आले तर सासूबाई घरी करताना स्वयंपाक यथासांग करते. म्हणजे पुरणाची पोळी केली तर त्याच्याबरोबर भजे हवेतच, आणि भजे केले असेल तर काहीतरी तळण काढलंच पाहिजे, असं काहीतरी ते आहे गणित. ते जाणकाराला विचार. सांगण्याचं यथासांग म्हणजे सांग्र संगीत. पूजा करताना सुद्धा यथासांग म्हणजे नुसती पूजा करायची नाही, सामंत्र पूजा करायची आहे, मंत्रासहित पूजा करायची आहे. नुसते गंधाचे बोट त्या डोक्याला लावून दिले देवाचे असं चालणार नाही. पूजा करताना सुद्धा यथासांग. इथे समर्थ म्हणतात आहे प्रपंच त्यागे सर्व सांग परमार्थ घडे. प्रपंचाचा जर आम्ही त्याग केला, प्रपंच जर आम्ही सोडला, म्हणून मागे आपण एकदा म्हटलं होतं परमपूज्य धुंडा महाराजांनी प्रपंच आणि परमार्थाची व्याख्या जी केली होती ती लक्षात ठेवण्यासाठी आहे. म्हणजे शुद्ध अंतःकरणाने केलेला प्रपंच म्हणजे परमार्थ, आणि अशुद्ध अंतःकरणाने केलेला परमार्थ म्हणजे प्रपंच. म्हणून आम्ही शुद्ध अंतःकरण ठेवा आणि त्या शुद्ध अंतःकरणातून तुम्ही काम करा, तो खऱ्या अर्थाने परमार्थ घडेल. मागे ज्ञानी होऊन गेले, आतापर्यंत जे महान लोक होऊन गेले त्यांचे तुम्ही चरित्र अभ्यासा पहा. संत पुरुषांचे पहा, महापुरुषांचे पहा, कोणाचे पहा. त्यांनी काय केलं? मागे ज्ञानी होऊन गेले तेही बहुत कष्ट केले, तरी मग विख्यात झाले भूमंडळी श्रीराम. या जगामध्ये जे लोक नामांकित झाले, जे महापुरुष म्हणून आज गणल्या जातात, जे शब्द वापरला याचा अर्थ सगळे. दोन लोकांचे नाव घेण्यासाठी माझ्याजवळ आता हा शब्द नाही, दोन शब्द नाही, हजारो लोक असे आहेत की जे लोक सूर्य आणि चंद्र जोपर्यंत आहे तोपर्यंत ते कायम राहणार आहे, ते कीर्ती रूपाने अमर राहणार आहे. या सर्व लोकांनी काय केलं? तेही बहुत कष्ट केले. त्यांनी फार कष्ट घेतलेले आहे, मेहनत घेतली आहे. काहीच काम नाही बाबा आणि घरी झोपून राहिले आहे असं त्यांच्या जीवनात कधी घडलेलं नाही. काहीच काम नाही बाबा मग गप्पा मारून राहिले आहे बाबा असं त्यांच्या जीवनात कधी घडलेलं नाही. काहीच काम नाही बाबा मग मोबाईल खेळत बसले आहे बाबा, ते अजिबात नाही. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी त्यांच्या जीवनाला एक ध्येय ठरवलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी अविरत आपलं जीवन चालवलेलं आहे. त्यांचं जीवन एक मिशन आहे. आमच्या परमपूज्य सुनीलदांचं नाव अलीकडे आम्ही विशेष करून घेतो का? कारण त्यांच्या जन्मापासून म्हणजे माझ्या परिचयापासून तरी मी सांगतो म्हणजे 25 वर्षापर्यंत 25 वर्ष एकही दिवस ज्या ज्या क्षणाला माझी त्यांची भेट असेल त्या क्षणाला ते कुठल्याही
रिकामा जाऊ न देई एक क्षण. म्हणजे कुठलं तरी काम करत बसले असं नाही, जे आपलं ध्येय आहे त्या ध्येयाप्रती वाटचाल. म्हणजे उत्तिष्ठ आणि जागृत एवढा शब्द नाही चालणार. जोपर्यंत कार्य साधत नाही तोपर्यंत अखंड चालणे. म्हणून समर्थ म्हणतात तरी ते विख्यात झाले. जे विख्यात होऊन गेले त्या लोकांनी या जगामध्ये खूप मेहनत घेतली आहे, कष्ट घेतले आहेत. मग ते साधक असतील, ते संत पुरुष असतील, ते महापुरुष असतील, ते राष्ट्रपुरुष असतील, या लोकांनी खूप कष्ट घेतले. अवतारी पुरुष असतील. समर्थ म्हणतात ये रे मत्सर करिताची गेले. पण बाकीच्या लोकांची कशी गोष्ट झाली? अन्न अन्न म्हणता मिटकली, किती एक भ्रष्टली पोटासाठी श्रीराम. किती एक भ्रष्टली पोटा. येर मत्सरे करिताची गेली. साधी गोष्ट आहे. मत्सर हा आहे ना, मत्सर फक्त कोण करू शकतो? मानवामधला गाढव जो आहे तोच मत्सर करू शकतो. गाढव सुद्धा मत्सर करणार नाही, कारण गाढवाला मत्सर करणंच माहित नाही. माणसातला जो गाढव आहे तोच मत्सर करू शकतो. याचा अर्थ त्याला मिळते आणि मला मिळत नाही, आणि याचं पोट दुखते आहे, याचं नाव मत्सर आहे. त्याची प्रगती झाली आणि माझी प्रगती झाली नाही, याचं नाव आहे मत्सर आहे. मत्सरे अशी मिथ्या म्हणती, तरी अवघ्याची ग्रंथ उच्छेदिती. समर्थ म्हणतात मत्सरामुळे आपण लोकांना नावं ठेवायला लागतो, लोकांची निंदा करतो, नालचकी करतो, त्या लोकांना चांगलं म्हणत नाही. पण तसं जर पाहिलं तर तुमच्यापेक्षा ते 4 पावलं पुढे असतात. मग जे लोक 4 पावलं पुढे असतात त्यांचा मत्सर का केला जातो? या मागच्या माणसांना ती जागा सापडत नाही त्याच्यात. म्हणून मत्सर करणाऱ्यांनी मत्सर सोडावा आणि कार्यासाठी प्रवृत्त व्हावं. मत्सराने काही मिळणार नाही. समर्थ म्हणतात काय मिळणार नाही? अन्न अन्न म्हणता मिटकली म्हणजे मेली. त्यांना खायला सुद्धा मिळालं नाही मत्सर करणाऱ्यांना. अशी अवस्था झाली. अन्न अन्न म्हणता मिटकली, किती एक भ्रष्टली पोटासाठी. सगळे संपले. म्हणून या जगामध्ये हेवा करू नका. उलट तुम्ही त्या गोष्टीचा त्याग करा. आणि तो त्याग कसा आहे? प्राप्तीनंतर त्याग आहे. प्राप्तीपूर्वी केलेला जो त्याग आहे त्या त्यागातून मत्सर निर्माण होतो. अर्थ कळला? सुद्धा श्रीमंत मनुष्य आहे आणि गरीब आहे. गरीबाची इच्छा आहे की मला श्रीमंत व्हायचं, किंवा एक खूप ज्ञानी आहे आणि एक अज्ञानी आहे. अज्ञानीला मला तेवढं ज्ञान मिळालं पाहिजे, पण ती मिळत नाही म्हणून त्याला तो नाव ठेवतो. मग तुम्ही सुद्धा ते ज्ञान प्राप्त करा आणि ज्ञानानंतर त्या ज्ञानाचा सुद्धा त्याग करा. हे ज्ञान माझं नाही. समर्थांनी जे म्हटलं हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे. एखादी कला गुण काही प्राप्त झाला की माणसाला ज्ञान आलं, कीर्ती आली, वैभव आलं की माणूस त्याच्यामध्ये रममाण होतो. समर्थ म्हणतात त्यानंतर त्याग करता आला पाहिजे. म्हणून जे खरे मोठे लोक आहे ते सगळं प्राप्त झाल्यानंतर ते म्हणतात आहे अगदी नम्रतेने आणि नुसत्या शब्दापुरता नाही, त्यांच्या कृतीतून, त्यांच्या आचरणातून, त्यांच्या अंतरापासून ते म्हणतात खरं मला काही मिळालंच नाहीये. खूप विद्वान लोकांचं पहा, 10व्या वर्गातला मुलगा, 12व्या वर्गातला मुलगा मेरिट मध्ये आला, त्याची 4 ठिकाणी फोटो आले तर तो त्याच्या चालण्या बोलण्याची पद्धत बदलून जाते. आणि जर एखादा कोणी जर समजा फार मोठ्या पदावर झाला गेलेला आहे किंवा फार मोठं त्याला यश मिळालेलं आहे, म्हणजे फार मोठं म्हणजे आता शैक्षणिक क्षेत्रात जर म्हटलं तर एखादा IITतून एखाद्याने PhD केलेला आहे आणि तो त्याच्यात पहिला आलेला आहे, त्याचा सन्मान मोठा झालेला आहे, तो म्हणतो मी काय, माझ्यासारखे हजारो जगात पडलेले आहेत. तो म्हणतो 10व्या वर्गातला मुलगा नाही म्हणत. याचा अर्थ प्राप्तीनंतर त्याला हे कळते की जे मला प्राप्त झालेलं आहे ते सुद्धा काही नाही, याच्यापेक्षा हजारो लोक आहेत.
म्हणजे ज्ञानोत्तर भक्ती ज्याला म्हणतात ती ही आहे. ही ज्याला प्राप्त होईल त्याने काहीही प्राप्त केलं तरी त्याला काहीही त्याची बाधा होणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात वैराग्य मुळी हुनी नाही, ज्याचं मुळात वैराग्यच नाही. ज्ञान प्रत्ययाचे नाही आणि अनुभवाचं ज्ञान नाही. प्रत्ययाचं ज्ञान म्हणजे अनुभवाचं ज्ञान नाही. शुची आचार तोही नाही, भजन कैसे श्रीराम. जो शुद्ध नाही, शुची या शब्दाचा अर्थ शुद्धता. ती शुद्धता 3 प्रकारची आहे. काया, वाचा आणि मन. 3 प्रकारे माणसाने शुद्ध असलं पाहिजे. कायेने शुद्ध राहणं हे अगदी प्राथमिक बाजू आहे. जसं पहिल्या वर्गातला मुलगा असतो, 1 ते 4 वर्गातला मुलगा असतो, किंवा आता जे नर्सरी पासून तर ते 4थ्या वर्गापर्यंत शिक्षण आहे, त्या शिक्षणाला आपण प्राथमिक शिक्षण म्हणतो, प्रायमरी. तर ती प्रायमरी जी आहे ती शुचिता फक्त शरीराची आहे. शरीर शुद्ध म्हणजे आंघोळ करून स्वच्छ होणे एवढंच नाही, तर शरीराने कुठलंही काम वाईट करणार नाही. याला म्हणतात कायेने शुद्धता. नंतरची शुद्धता आहे वाचेने शुद्धता. वाचा म्हणजे माझ्या मुखातून वाईट शब्द निघणार नाही. कठीण आहे. कोणाला मारणार नाही, पण मारेल म्हणून तोंडाने बोलून टाकेल. म्हणजे वाचेने शुद्धता ही जास्त कठीण आहे कायेपेक्षा. कारण कायाने काय त्याला माहिती आपण मारण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला 2 लाथा खायची पाहिजे पंचायती, म्हणून तो मारत नाही पण तोंडाने बोलून टाक, मी सोडणार नाही. म्हणजे वाचा अशुद्ध करून टाकेल. समर्थ म्हणतात कायाने शुद्ध असलं पाहिजे आणि वाचेने शुद्ध असलं पाहिजे, आणि वाचेनंतर सुद्धा मनाने शुद्ध असलं पाहिजे. वाचेने एखादा शुद्ध राहतो, गोड बोलतो, पण मनामध्ये काय कळमीट असते ते ज्याचं त्याला माहिती. म्हणून क्रमच असा त्याने दिलाय, काया, वाचा आणि मन. उलटा सुटला क्रम नाही तिथे की काया, मन आणि वाचा असं नाही म्हटलंय, किंवा वाचा, काया आणि मन असं नाही म्हटलंय. काया, वाचा, मन नाही, ती पुढची पायरी आहे. जो मनाने शुद्ध झालेला आहे तो परमशुद्ध आहे. आणि मनाने शुद्ध असणे तोच असा भक्त भगवंताला प्रिय आहे. ज्याचे मन शुद्ध झाले त्याला भगवंत सुद्धा प्रसन्न होतो. भगवंताला मन शुद्ध असेल तरच तिथे तो येतो. म्हणून समर्थ म्हणतात आचार तोही नाही, भजन कैसे. म्हणजे काया, वाचा आणि मन या तिन्ही नंतर एक पुढचा टप्पा आलाय आचार. आचार म्हणजे वागणूक. मन शुद्ध आहे, नुसतं मन शुद्ध असून काय फायदा. मनुशुद्धीनंतर त्या शुद्धतेचा परिणाम तुमच्या कृतीत झाला पाहिजे. सगळ्यांच्या बद्दल मला प्रेम आहे म्हणजे काय, तुम्ही बसून राहता गप्पा मारता, प्रेम आहे म्हणजे काय, आहे बा मला सगळ्यांबद्दल प्रेम आहे असं सांगून चालणार नाही. ज्याच्याबद्दल प्रेम आहे तो जर अडचणीत असेल तर त्याच्यासाठी धावून जाता आलं पाहिजे, याचं नाव आहे प्रेम. ती कायेतून म्हणजे कायेतून कुठे आली, वाचेत आली, वाचेतून कुठे आली, मनात आली, आणि मनातून कुठे आली, ती आचरणात आली. म्हणून आचार्य होणं हे सगळ्यात कठीण आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे असं ज्याच्या मनामध्ये असेल, जो मनाने शुद्ध नाही, जो कायेने शुद्ध नाही, जो आचाराने शुद्ध नाही, त्याला भजन काय करणार. म्हणून भजन होण्यासाठी, भजण्यासाठी त्याला ही शुद्धता आवश्यक आहे. ऐसे प्रकारीचे जन, अशा प्रकारचे लोक आहेत. हे शुद्धता पाळण्यासाठीच आध्यात्मिक प्रपंच आहे. लक्षात घ्या, आम्ही कायेने, वाचेने आणि मनाने चांगलं व्हावं, पुढे आचार्य व्हावं, या सगळ्या गोष्टीसाठीच अध्यात्मातील सगळे उपचार आहेत. म्हणून एका शब्दात सांगायचं झालं तर माणसाला माणूस पण घडवून देण्यासाठी जे केल्या जाते ते अध्यात्म आहे. राहिलेला भाग उद्याच्या निरूपणात पाहूया. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो आणि आजची निरूपण सेवा श्री समर्थ चरणी समर्पित करतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय, भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.